नमस्कार भावांनो, वेलकम टू माय चॅनल. बघा भावांनो, आत्ता जस्ट बरं का मी ऑर्डर देऊन आलो कस्टमरला आणि इथून जाताना मी एकच आयटम घेऊन गेलो कस्टमरला द्यायला. कारण कस्टमरने एकच आयटम मागवलं होतं आणि मी एक ऑर्डर घेऊन गेलो कस्टमरला द्यायला. तिथे गेल्यानंतरच कस्टमरला ऑर्डर देताना मी ब्लॉग बनवत होतो आणि ती मॅडम म्हणायला लागले की तुम्ही असं माझ्या परमिशनशिवाय तुम्ही असं ब्लॉग बनवू शकत नाही, माझा एक व्हिडिओ डिलीट करून टाका आधी, असे बोलत होते. आणि त्यांचा हजबंड आतनं पळत आला, म्हणला की तुम्ही असं व्हिडिओ करू शकत नाही, काय नाही, तुम्ही ब्लॉग बनवू शकत नाही, काय नाही, असं बनवू शकणार बी नाही, तुम्ही आधी जागेवर तुरंत डिलीट करून टाका, असे ते बोलले मला. हां सर म्हटलं, मी करतो डिलीट, लगेच तुम्हाला 2 मिनिटं डिलीट करून टाकतो, असं बोलू त्यांना मी. बोलल्यानंतर मग परत काय झालं विषय, मग परत म्हणायला लागले की तुम्ही असं कसं परमिशन घेतली, कोणाची पण खाली विचारलं नाही, काय नाही, कसं काय. म्हटलं मी प्रत्येक कस्टमरपाशी गेल्यानंतर माझं काम मी करतोय, मग मी माझ्या पद्धतीनुसार करतोय. म्हटलं मी दररोज डेली मी म्हटले मग अरे तू बनवतो, पण तू आमची प्रायव्हसी गोष्टी किंवा प्रायव्हसीमधलं रूममधलं पूर्ण आमच्या वाईफला वगैरे तुम्ही कशाला घेता, असं म्हणत मला. मॅडम म्हटलं मी नाही घेत, तुम्हाला तुमचं पूर्ण डिलीट करून टाकतो, तुम्हाला नाही घेणार, असं तसं बोललो मी त्यांना. नाही, तुला डिलीट करून टाकणार, तू असं करू शकणार नाही, तू असं होणार नाही, तुझ्यावर पहिलं पोलीस स्टेशन कंप्लेंट करणार मी. असं पोलीस स्टेशनला 100 नंबरला कॉल करत होते, कॉल करून ते म्हणत होते की तुम्ही आधी पोलीस स्टेशनला जाणार, असं तसं बोलत होते. ओके म्हटलं, चालतंय म्हटलं. मी काम करतो, मी ब्लॉगिंग बनवतो, मी काम बी करतोय त्याच्यामध्ये, इंस्टामार्ट स्टोअरमध्ये मी डिलिव्हरीची बॉबी काम बी करतोय मी, आणि ब्लॉगिंग बनवतोय. म्हटलं करा, म्हटलं कॉल डायरेक्ट बिंदास करा, म्हटलं कॉल, काय विषय नाही, म्हटलं करा म्हटलं. मग काय नंतर मग पुढे बोलले की मी करणार, माझा मोबाईल हिसकावून घेतला त्यांनी, मोबाईल हिसकावून घेतला माझा, ती व्हिडिओ बघितला त्यांनी, डिलीट करून टाकला जागेवर. हाय तसं तू डिलीट करून टाक. सिक्युरिटी गार्ड, खालचे सिक्युरिटी गार्ड वगैरे मला तू सांगितलं नाही की तू इथलं ब्लॉग बनवू शकत नाही, व्हिडिओ बनवू शकत नाही, असं मला काहीच बोललं नाही. म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओ काढायला लागलो. असताना बोललो मी, काहीच बोललो. मग तुझं काम बनत नाही, तसं तू करू शकत नाही, तू असं तसं मला बोलायला लागले. मग खालची कमीत कमी 5-6-7 जण खालचे सिक्युरिटी गार्ड आले. सिक्युरिटी गार्ड म्हणायला लागले की तू असं बनवू शकत नाही, असं करू शकत नाही, तू एवढं कसं करतो, तू असं तसं मला बोलायला लागले. मग बाकीचे त्यांच्या रूमचे शेजारचे आपण असं करू शकत नाही बघा तुम्ही. मग ती बाहेर आले, ही पण इकडून बाहेर आले, सगळे बाहेर आले. मग मला ते लिफ्ट बस थांबून घेतलं. मग तुम्ही असं करू शकत नाही, तसं करू शकत नाही, तुमच्यावर कंप्लेंट होईल, ही रूलच नाही. की तुम्ही काम बिंग करता, तुम्ही प्रायव्हसीमधली गोष्टी तुम्ही व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये टाकता, की तुमचं काम पण नाही बनत, असं तसं बोलायला लागलं मला. चला म्हटलं त्यांना काय आता कमीत कमी भावांना माझा आहे ना 1 घंटा असं गेला बघा, 1 घंटा गेला. नंतर मी खाली यायला लागलो. सिक्युरिटी गार्ड म्हणला की तो माणूस आहे ना बरोबर नाही, जरा तू पण गेलाय त्यांच्याच माणसापाशी पार्सल द्यायला, हा चालू विषय. मग परत म्हटलं की असं नाही करायला पाहिजे, तू ब्लॉगिंग बनवतो, तू ठीक आहे, तुझं काम करतोय, तुझं काय चुकत नाही, असं तुम्ही मला सिक्युरिटी गार्ड नंतर बोलले. खाली जाऊ येत होतो मी त्या टाइमला मला बोलले. चला ठीक आहे म्हटलं, मग काय विषय नाही म्हटलं. मग त्यांना बोललो सविस्तर बोलून झाल्यानंतर मग परत बोलले की मग मी परत शेवट मीच त्यांना बोललो सॉरी, इथनं पुढं तुमचा का टाकणार तर नाही ब्लॉगिंग, मी माझ्या कस्टमरपर्यंत पोहोचवणार पण नाही मी माझा व्हिडिओ, माझं ब्लॉगिंग वगैरे मी. आणि मला आहे ना भावाला ब्लॉगर सांगतो बरं का, त्यांनी मला सगळे आसपासचे टोटल जेवढे बी माणसं होते मला आतमध्ये सांगायला लागलं सविस्तर. मी फक्त ऐकत राहिलो. मला एवढं बोलतो ना पुढचं ते, तुझं कंप्लेंट केल्याशिवाय तुला सोडणार नाही. कोण म्हणत होता, जे कस्टमरला पार्सल दिलं मी, ते पार्सल द्यायच्या समोरचा माणूस पुढचा राहणार तो, असं मला बोलवता. मग तो मला एवढा रूल सांगत होता ना, तुम्हाला काय सांगू भावा, मला सुद्धा माहित नाही रूल कुठले पोलिसांचे ते मला सुद्धा माहित नाही. आणि ते मला म्हणते की ह्या अपार्टमेंटमध्ये फरक पडत नाही ना, तू आधून इथून निघतो म्हटलं. मी माझं काम केलं, पार्सल दिलं कस्टमरला, जातो म्हटलं पार्सल देऊन लगेच. बोललो, मग बोलून काय मग आलो, झालं आपलं काम. खरंच बरं का भावनो, आपलं मी एका साईडनं मी माझं काम करतोय, कुठलं काम, कस्टमरला ऑर्डर पण देतोय आणि मी ब्लॉगिंग पण करतोय, व्हिडिओ बी टाकतोय, ब्लॉगिंग बनवतोय मी. तुम्ही तर बघत असताना भावांना माझे व्हिडिओ वगैरे, ब्लॉगिंग वगैरे सगळं बघत असताना ती पण करतोय मी. ही पण करून सुद्धा माझं मी भागवतोय, सगळ्या गोष्टी मी करतोय. मला माहिती आहे भावांनो, मी कसं व्हिडिओ करतोय, कसं नाही, माझी ब्लॉगिंग कसं बनवतोय, ही सगळ्यांना मला माहीत आहे स्वतः. पण त्यांना काय माहिती, त्यांना वाटतं की कंप्लेंट टाकणार, हे असं होणार तसं होणार. आपण म्हटलं बरं का, ठीक आहे, तुम्हाला इथून पुढं मी कुठल्याच कस्टमरला घेणार नाही, म्हटलं नाही, तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही.
असं तसं बोलल्यानंतर मग परत झालं मिटलं सगळं. आलो खाली. आल्यानंतर मग परत तुम्ही म्हणा लागले मग तुम्ही ना आता जावा म्हणतात सिक्युरिटी गार्ड. म्हटलं जावा, तुमचं काय टेन्शन नाही, तुम्ही जावा आता तुम्ही. चला म्हटलं मग आलो. भावनो एका साईडने टेन्शन पण येते माहिती का, असं कोण कस्टमर बोलायला लागलं ना. भावनो तुम्हाला सांगतो बरं भावनो, मी आतापर्यंत मी कमीत कमी कस्टमरचे ब्लॉग 15-30 टाकले असतील, मी अपलोड केले असतील यूट्यूबला. पण कुठल्या म्हणणे मला आतापर्यंत असं बोललं नाही भावनो. हा पहिलाच कस्टमर भेटला, पहिलाच कस्टमर भेटला मला असं म्हणायला लागला. खरंच बरं का भावांनो, एका साईडनं लय वाईट वाटतं मला आणि एका साईडनं चांगलं पण वाटतं. पण काय करणार भावांनो, जेवढं तेवढं तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगितलं. तुम्हाला ह्यातलं कुठलं चांगलं वाटतंय कुठलं नाही हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आहे ना भावांनो, माझा 2 घंटे गेले, 2 घंटे आलतो मी 6 का 7 वाजता आलतो ऑर्डर द्यायला. म्हणजे इन्स्टामार्टच्या स्टोअर पाशी आलतो आणि पहिलीच ऑर्डर घेतली आणि असलं भेटलं आपल्याला. खरंच भावा का भावनो तुम्हाला भावनो, असं आहे ना. मी काय म्हणतो भावनो, मला आणि आपला ब्लॉग आहे ना डेली चालू राहणार. आणि हा पण जो पण व्हिडिओ बघत असेल भावनो, मला नक्की ना कमेंट करून सांगा की ह्यामध्ये कोणाची आणि कोणाची नाही, आणि कोणाचं खरं आहे कोणाचं खोटं आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा भावनो. मला करा, सबस्क्राईब करा. चला येऊ नेक्स्ट आपल्या ब्लॉगमध्ये.